स्वामी संस्थान चकलांबर त्या संस्थानाच्या वतीनं आयोजित केलेला अखंड हरिनाम या कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं आज आम्हाला योग आला. आमचंही भाग्यच म्हणावं लागेल की इतक्या मोठ्या संत मंडळीच्या उपस्थितीत आम्हाला ह्या बघण्याचा योग आला. खूप खूप मनापासून सप्ताहाच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि मला काय बाकी बोलता येत नाही, त्यामुळे मी काय बोलत नाही, मी आकडतच घेतो. मग वेगळंच असतं जरा, परंतु या पृथ्वी तलावर आणि या युगात मायबाप आता एवढंच एक असं व्यासपीठ राहिले. इथं जात भेद विसरून काम केलं जातं. या व्यासपीठाला कधी डाग लागू द्यायचा नाही. अख्ख्या जाती धर्माचे लोक इथं या वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर गुण्यागोविंदाने नांदतात. तिकडे आपण आपल्या वेगळ्या वेगळ्या व्यासपीठावर काही केलं तरी चालेल, पण तुमची आणि आपली सगळ्यांची जबाबदारी हे व्यासपीठ याचं पावित्र्य जपणं आणि हे कायम आपण जपायचं. बोलायचं नव्हतं, परंतु एक शब्द बोलावासा वाटला म्हणून मात्र तेवढा बोलतोच आता. जर कधी काळी माझ्या मालेगावच्या येण्या लिखित ताईला जर गरज लागली, अशा हत्या कधी होऊ नये. मायबापावर इथे व्यासपीठ नाहीये, परंतु मला राहवलं नाही. इथं ज्या मायामावल्या बघितल्या आणि मला बोलावं असं वाटलं. लेख कधी जात बघून येत नाही, कधी धर्म बघून येत नाही, परंतु माझ्या अंगाला काटा आला ज्यावेळेस मी तिथं जाऊन बघितलं. त्या आईने बापानं मला सांगितलं, नाशिक जिल्ह्यातला हा प्रसंग आहे. मालेगाव जवळच्या डोंगराळे गाव आहे. 3 वर्षाची चिमुकली लेक दारात खेळत होती. तिच्यावरती बलात्कार करून तिची हत्या केली. या युगात हे सुद्धा बघावं लागतंय. इतकी क्रूर हत्या झाली. मायबाप ऐकणारा न इतके मोठमोठाले दगड तिच्या चेहऱ्यावरती टाकण्यात आले. ही बातमी मात्र राज्यात पसरली नाही. जमिनीच्या लेवलचा तिचा चेहरा झाला होता. इतकी क्रूर हत्या नाही करू शकत होती. शेवटी बाप आपल्या लेकीला मुकला, आपली आई आपल्या लेकीला मुकली. जर त्या कुटुंबानं हाक मारली तर चकलांबाच काय पण राज्यातला कानाकोपरा सुद्धा त्या लेकी. Guys, please subscribe my YouTube channel linked in profile.